वेलकम टू अवर चॅनल। मी भाग्यश्री तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज, रेसिपीज, DIY हेअरस्टाईल्स घेऊन येत असते। तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। हेअर्ससाठी आज मी तुम्हाला एक मस्त छान प्रोटीनचा हेअर मास्क दाखवणार आहे। मार्केटमधून आपण वेगवेगळे हेअर मास्क आणतो विकत, पण त्याऐवजी जर आपलं बजेट कमी असेल किंवा आपल्याला घरगुती साहित्यातूनच आपल्याला एक हेअरसाठी छान मास्क बनवायचं असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता। हे बघा, मी बाहेर माझ्या झाड होतं ॲलोवेराचं, तर रोप, तर त्याचं मी क्यूब्स कट करून पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। आणि दही होतं, तर तुम्ही कोणतंही दही घेऊ शकतायत, आपलं घरातलं किंवा बाहेर मार्केटमधलं। त्यात मी ती पेस्ट टाकली ॲलोवेराची आणि एक लेमन त्याच्यात स्क्वीज करून टाकलेला आहे। आणि सोबतच आपल्याला आल्मंड ऑइल आणि कोकोनट ऑइल सुद्धा टाकायचं आहे। याने काय होणार, आता बदामाने आपल्या केसांना नरिशमेंट भेटणार, कोकोनट ऑइलने सुद्धा तेच काम करेल कोकोनट ऑइल। आणि दह्यात प्रोटीन असतं, बरोबर, तर प्रोटीन हे आपल्या केसांच्या मुळापर्यंत जाऊन आपल्या केसांना स्ट्रॉंग, मजबूत आणि सॉफ्ट बनवायला मदत करतं। हे माझ्याकडे ॲलोवेराचं जेल होतं, हे विथ ग्लिसरीन विथ विटॅमिन C आहे, विटॅमिन E पण आहे याच्यात, तर मी हे याच्यात मिक्स केलेलं आहे। आणि माझ्याकडे एक विटॅमिनची कॅप्सूल होती, विटॅमिन Eची। तुम्ही मार्केटमध्ये 20-25 रुपयाला तुम्हाला एक 6-7 कॅप्सूलचं जे पाकिट आहे तर ते तुम्हाला मिळून जाईल। तर तेही तुम्हाला 1 कॅप्सूल किंवा 2 कॅप्सूल तुमच्या हेअर्सच्या लेंथनुसार तुम्ही घेऊ शकताय। तसंच दह्याची क्वांटिटी जसं मी सांगितलं, तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही क्वांटिटी वाढवू पण शकताय। तर मी आता घेतलेलं आहे हे बघा, उप्स पडलं, सॉरी, हे बघा। तर मी माझ्या हेअर्सला हे पूर्णपणे कोट करून घेतलं आहे आणि मस्त छान मुळांना सुद्धा लावलं आहे आणि लेंथला सुद्धा लावलेलं आहे, एंड्सला पण लावलेलं आहे, कारण एंड्स आपले जास्त ड्राय असतात, बरोबर। तर हे ड्राय एंड्स जे असतात ना, ते स्प्लिट एंड्स वगैरे आपल्याला आलेले असतात हेअर्सला, तर ते पण याच्याने तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होणार। फक्त आपण आठवड्यातून हे ट्वाइस अ वीक आपण वापरायचं आहे। तुम्ही जर जास्तच आपले केस डॅमेज झालेले असतील तर तुम्ही हे वापरू शकताय। आणि कोंडा वगैरे जर असेल तर तो तुमचा याच्याने 100% जाणार 2-3 वेळा जर तुम्ही याचा यूज करताय तर। अर्धा तासाने मी माझे हेअर्स वॉश करून घेतले आहेत आणि बघा किती स्मूथ, सिल्की आणि शायनी आपले हेअर झालेले आहेत। त्यानंतर मी केस वॉश केले, आता एक हेअर सिरम पण यूज केलं आहे, तर तेही तुम्ही वापरू शकतात किंवा विदाऊट हेअर स्ट्रॉंग पण होतील आणि डॅन्ड्रफ पण होणार नाही। तर आपली व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग। सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज। असे नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, खाली दिलेली बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन वेळेवर येतील। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।